विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात मागच्या अनेक तासिकापासून आपण करत आहोत। 2024-25 मध्ये राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम हा पूर्णतः बदलण्यात आलेला आहे। या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्याला आणि ज्ञानाला विकसित करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम हा उपयुक्त अशा प्रकारे बनवलेला आहे। या अभ्यासक्रमामध्ये आपण BA प्रथम वर्षाकरिता राज्यशास्त्राची ओळख हा अभ्यासक्रम नुसार पहिला पेपर प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता ठेवण्यात आलेला आहे। या अभ्यासक्रमानुसार जेव्हा आपण विचार करतो की राज्यशास्त्राची ओळख विद्यार्थ्यांनी करून कशी घ्यावयाची असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असतो। या प्रश्नानुसार जेव्हा विद्यार्थी आपल्या ज्ञानाच्या विज्ञानाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या शाखेमध्ये गुंफून जातो तेव्हा या राज्यशास्त्राचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळून येतं। हा विषय खूप छान आहे। या विषयामध्ये जे ज्ञान आहे ते विज्ञानवादी आहे, जे ज्ञान आहे ते तत्त्वज्ञानी आहे आणि जे ज्ञान आहे ते कौशल्यवान विद्यार्थी बनवण्याचं एक साधन आहे। आता हा युवक जो राज्यशास्त्र विषय घेतो त्या राज्यशास्त्राचा परिचय विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे। ते परिचय बघत असताना विद्यार्थी हा एक सक्षम नागरिक बनला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून हा अभ्यासक्रम बनवण्यात आलेला आहे। तो सक्षम कसा झाला पाहिजे, त्या विद्यार्थ्यामध्ये जे मानसिकता आहे ती मानसिकता चेंजेबल करण्याचं काम, परिवर्तित करण्याचं काम राज्यशास्त्र हा विषय मुख्यत्वाने करत असतो। राज्यशास्त्र हा विषय अभ्यासत असताना विद्यार्थी हा विषय जेव्हा अभ्यासतो या विषयाचं स्वरूप खूप व्यापक आहे। या विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांच्या अर्थात युवकांच्या आणि नागरिकांच्या जीवनाशी संबंधित आहे। हा नागरिक कसा असावा, समाजामध्ये त्याचं वागणं कसं असावं, या समाजाचं जे काम आहे हे पूर्णतः काम या युवकावर आहे, नागरिकावर आहे। हा नागरिक हा युवक या देशाचं जे भार पेलणार आहे तो कशा प्रकारे या देशाला समोर घेऊन जाईल, या नागरिकामध्ये जे बळ आहे, जी ताकद आहे ती ताकद कशा प्रकारे हे विषय निर्माण करून देतो याची चाहूल विद्यार्थ्यामध्ये निर्माण करून देणं आमचं एक काम आहे। या विषयाचं गांभीर्य तेव्हाच लक्षात येतं जेव्हा तो या समाजात माझा हा समाज आहे, माझं हे कुटुंब आहे, मी या कुटुंबाचा प्रतिनिधी आहे आणि माझा हा देश आहे, या देशात मी राहतो, हे जेव्हा युवकामध्ये विशेषतः नागरिकामध्ये, मग तो नागरिक म्हणल्यानंतर तो वयाच्या बालपणापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत तो नागरिक आहे। त्या नागरिकाची कामं काय आहेत, तो नागरिक समाजामध्ये कसा जगावं याचे सगळे नियम खऱ्या अर्थाने राज्यशास्त्र निर्माण करतं। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे की हे नियम कसे उदयास आले, या नियमाची निर्मिती कशा प्रकारे झाली,
हे नियम कसे निर्माण करण्यात आले याचा जेव्हा तुम्ही बारकाईने विचार करसाल विद्यार्थ्यांनो, तेव्हा तुम्हाला हा समाज दिसून येईल की हा समाज इतरांच्या सहकार्याने बनलेला आहे, इतरांच्या समन्वयाने बनलेला आहे. हे जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला या समाजाचं स्ट्रक्चर समजण्यास मदत होईल. समाज निर्माण झाला तरी कसा, या समाजाला निर्माण करणारे कोण आहेत याची जेव्हा तुम्ही बारकाईने चौकशी करसाल तेव्हा या समाजाच्या निर्मितीमध्ये ज्या नागरिकांचं योगदान आहे त्या नागरिकांचं सैद्धांतिक विवेचन करणं गरजेचं आहे. मग सैद्धांतिक विवेचन करत असताना विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे ज्या समाजाचा उगम होत आहे, ज्या नगरराज्याचा उगम होत आहे, हे नगरराज्य कशा प्रकारे उदयास आलेलं आहे याची चाहूल विद्यार्थी जीवनामध्ये जेव्हा निर्माण होते त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला स्पष्ट समजलं पाहिजे की हा नागरिक समाजाचं नेतृत्व कसं केलेलं आहे. अर्थात समाज, नागरिक आणि समाजाचे कामं करणारा नागरिक याचं जेव्हा विवेचन करतो त्याचे काही आधारस्तंभ सांगितले पाहिजे. माझे कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना सांगणं की जे आधार निर्माण झालेले आहेत कशा प्रकारे निर्माण झालेले आहेत याचं विवेचन विद्यार्थ्याने केलं पाहिजे. हे आधार आपण जे सैद्धांतिक विचाराने करतो कसा करायला पाहिजे याच्यासाठी एक रिसर्च विद्यार्थी केला पाहिजे, संशोधन विद्यार्थ्याने केलं पाहिजे. मग ते संशोधन ढोबळमानाने औपचारिक पद्धतीचं असेल, अनौपचारिक पद्धतीचं असेल, वास्तववादी असेल, आदर्शवादी असेल, काल्पनिक असेल, कोणत्याही स्वरूपाचं रिसर्च राहू द्या, त्याची मांडणी कशी करायची हे विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. मग विद्यार्थी जो त्यांचा समाज समोर ठेवतो, उदाहरणार्थ बदनापूर शहरातील जो विद्यार्थी जीवन जगत आहे तो विद्यार्थी त्या समाजामध्ये जीवन जगत असताना तो कशा प्रकारचा जीवन जगत आहे याचं विवेचन त्यांनी करायचं आहे. मग तो कसा करणार, याला आधार काय आहे? ज्या प्रकारचा हा विद्यार्थी आपले जीवन जगतो त्याच प्रकारचे जे सिद्धांतकर्ते आहेत ते सुद्धा जीवन जगलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, एवढं पहिल्यांदा तुमच्या मनाला ठामपणे ठरवून घ्या. जो विचारवंत आहे, उदाहरणार्थ प्लेटो असतील, ॲरिस्टॉटल असतील, मॅकॅव्हले असतील, हॉब्ज असतील, जॉन लॉक असतील, जीन जॅक्स रुसो असतील, कार्ल मार्क्स असतील किंवा जॉन रॉल्स असतील, या प्रत्येक विचारवंताने आपल्या आपल्या समाजामध्ये जीवन जगलेलं आहे आणि त्या समाजामध्ये तो जो वावरतो, तो जीवन जगतो, ते जीवन जगत असताना जो समाज त्यांच्या समोर दिसत आहे त्या समाजामध्ये त्यांना काही उणीव जाणवत आहे. प्रत्येक विचारवंताला प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून समाज सादरीकरण केलेलं आहे. मी राज्य म्हणत नाहीये, मी नगर राज्य म्हणत नाहीये, तो समाज सांगत आहे. आणि जेव्हा तो त्या समाजात वावरतो आणि समाजाला बघतो तेव्हा प्रत्येकाचा अप्रोच, दृष्टिकोन, जी दृष्टी आहे, अँगल्स हा भिन्न आहे, बिलकुल भिन्न आहे. एकाच काळातील प्लेटो, ॲरिस्टॉटल यांचे विचार वेगळे आहेत, एकाच काळातील हॉब्ज लॉक यांचे विचार वेगळे आहेत, एकाच काळातील मिल मार्क्स यांचे विचार वेगळे आहेत. प्रत्येक विचारवंत तिथल्या
वस्तीनुसार, तिथल्या राहणीमानानुसार प्रत्येक जण आपले विचार व्यक्त केलेला आहे. ज्याप्रमाणे आपण प्लेटोचा समाज बघतो, प्लेटोच्या समाजामध्ये जे नागरिक राहत होते त्या नागरिकाला एक आयडियल नागरिक आणि आयडियल नागरिकातून आयडियल राजा निर्माण करण्याचं काम प्लेटोने आपल्या रिपब्लिक ग्रंथात केलेलं आहे. त्याच प्रकारे तशाच विचारांचं समर्थन करून अरिस्टॉटल यांनी अथेन्स नगरराज्य एक चांगलं नगरराज्य बनावं यासाठी आपल्या विचारातून पॉलिटिक्स या ग्रंथातून त्यांनी आपला एक शासक वर्ग निर्माण केलेला आहे. हा शासक वर्ग सांगत असताना त्यांनी एक क्रांतिकारी सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे. आणि ही क्रांती एकदम होत नाही, ही क्रांती टप्प्याटप्प्याने होते. आणि ही क्रांती कशामुळे होते हे सांगत असताना त्यांनी आपल्या नीतिमत्ताला, नीतिशास्त्राला महत्त्व दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा माणसाची नीतिमत्ता बदलते तेव्हा तेव्हा त्या सत्तेमध्ये परिवर्तन होत असतं. मग त्याची नीतिमत्ता कशी आहे हे पडताळण्यासाठीच राज्यशास्त्र शिकायचं आहे. राज्यशास्त्र विषय सोपा नाहीये. राज्यशास्त्राचे जे काही नियम आहेत, उपनियम आहेत, हे खूप सोपे आहेत. सिद्धांत पेपर अभ्यासात असताना विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की शासक कसा असावा. एखादा शासक आल्यानंतर त्याने जे काम केलेलं आहे आणि त्या कामाची जेव्हा तुम्ही पडताळणी करचाल तर ती पडताळणी समाजातील प्रत्येक नागरिकांच्या सर्वेनुसार ती केलेली आहे. ज्याप्रमाणे प्लेटोने राज्याचं वर्णन केलेलं आहे, राजाचं वर्णन केलेलं आहे, शासकाचं वर्णन केलेलं आहे, नागरिकाचं वर्णन केलेलं आहे, समाजाचं वर्णन केलेलं आहे, हे आंधळ्यापणे केलेले नाहीये. या वर्णनामध्ये जो समाज दिसत आहे, या समाजामध्ये ज्या चालीरीती आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, विचार आहेत, कार्य आहे, काम आहे, शासकाचं काम आहे, प्रत्येक गोष्टींचं निरीक्षण, परीक्षण आणि सर्वेक्षण प्लेटोने सुद्धा केलेलं आहे. प्लेटोने जे विचार मांडलेले आहेत खूप आयडियल आहेत, खूप विस्तारवादी आहेत. त्यांच्या विचारातला जो शासक आहे तो शासक जेव्हा आपण अभ्यासतो, आजपर्यंत तसे शासक निर्माण होणं त्यांच्या स्टेटनुसार खूप अवघड आहे. त्यांनी जे थीम ठेवलेली आहे त्या थीमनुसार तर आता शासक सुद्धा निर्माण होऊ शकणार नाही. त्यांनी प्रथमतः सांगितलेलं आहे स्त्री आणि संपत्तीपासून दूर असणारा व्यक्तीच हा आदर्श शासक बनतो. मोजके असतील अनेक देशातून हजारो वर्षांच्या साहित्यातून जेव्हा आपण शासक असं मोजतो तेव्हा प्लेटोच्या विचारांचे शासक हे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे शासक दिसतील. परंतु जेव्हा प्लेटोच्या विचारांचं समर्थन करून शासन निर्माण करणारे शासक अनेक दिसतील. परंतु प्लेटोच्या पूर्णतः विचारांचं समर्थन करून शासक आतापर्यंत खूप कमी बनलेले आहे. ज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, परंतु अटल बिहारी वाजपेयीने त्याच्यात सांगितलेलं आहे त्यांच्या विचारामध्ये की मी ब्रह्मचारी नाहीये. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य आहे की प्लेटो ज्या पद्धतीने जो एक शासक निर्माण करतो या पिरॅमिडमध्ये, या हा खालचा समाज आहे, या खालच्या समाजाच्या स्तरातून जो एक शासक निर्माण होतो, हा शासक निर्माण होत असताना ज्या तळागाळातून तो उच्च पदावर जातो, त्या उच्च पदावर जात असताना त्यांनी जी पात्रता सांगितली आहे अशी पात्रता समाजाने स्वीकारणं आज सुद्धा कठीण आहे. म्हणून प्लेटोचा सिद्धांत कधी कधी आदर्शवादी वाटतो. तो आदर्शवादी कशा स्वरूपाचा वाटतो? त्या समाजाचं जे नेतृत्व आहे तो नेतृत्व कशा प्रकारे सांभाळतो याचा खूप खूप त्यांचे नियम आहेत. भेटलो खूप वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमांचं थोडं जरी उल्लंघन झालं तर प्लेटोचा आदर्श शासक निर्माण होणं आज सुद्धा कठीण आहे. कशासाठी असा शासक मागतो प्लेटो? असा आयडियल शासक कशासाठी मागतो? कारण तो जो समाज आहे, ते जे नगरराज्य आहे, ते जे राज्य आहे, त्या राज्याला विकसित स्वतःच्या स्वबळावर चांगला निर्माण करण्याचा प्रयत्न त्या प्लेटोने केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या समाजाला बघता, या समाजाचं तुम्ही वर्णन करता, विवेचन करता, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे जाणवतं की हा समाज निर्माण होणं
होत असताना त्या समाजामध्ये जे दुर्गुण आहेत, जे चांगले गुण आहेत, यामध्ये फरक केला पाहिजे. पहिल्यांदा चांगले गुण आणि वाईट गुण हा फरक केला पाहिजे. आणि चांगले गुण आणि वाईट गुण हा फरक करणं म्हणजेच समाजाला विकासाकडे घेऊन जाणं. अशा स्वरूपाची संकल्पना जेव्हा आपण राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये बघतो तेव्हा राज्यशास्त्राचं स्वरूप हे अप्रतिम स्वरूपाचं असलेलं दिसून येतं. धन्यवाद.